राम राम तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. आज मला कॉलेजला जायचं आहे. कालपासून पुरं डोसकं खराब करून टाकलेत. ते माझ्या हातानं बेंच वाईस तुटलं होतं, मगर ते लई जुनं होतं. तर ते म्हणू लागलेत की नवं आणून दे म्हणून. तर आता कॉलेजला पण जायचं आहे. बघूया कॉलेजला गेल्यानंतर. मी आता जिमला आलो होतो. जिम पण झालंय. आता इथं पेट्रोल पंपला आलो होतो. पेट्रोल घालून घेऊन थांबलो. आता 10 वाजले की कॉलेजला जातो. बघूया सर काय काय म्हणतात. आता मी आलो कॉलेजला. सर अजून बसल्यात क्लासमध्ये बसून बार 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 पोरांना वाट लावलेत. बघू आता सर जो काल मला फोन लावून असं तसं म्हणले होते त्यांना तर मी बोलत नाही. जो दुसरे हेडमास्टर आहेत त्याचे माहीत, त्यांच्यासोबत बोलते. बघू काय. मी आता कॉलेजवरून डायरेक्ट घरला गेलो होतो. घरला जाऊन आता जेवण ते बांधून घेऊन आलो. घरामध्ये कोण पण नाही आती. मम्मी आणि माझी बहीण नगनाला गेलेत. तर ते कॉलेजमध्ये मी जास्त तर कन्नडामध्ये गोष्ट करत होते म्हणून दाखवलो नाही. आता तिथं जेवढंच ते बेंच वाईस आहे त्याचं अर्धा देव म्हणून म्हणत होते. ते कॉलेजचं आणि सरांचं नाव नाही घेत. मगर एक सर काल जो फोनवरती गोष्ट केले होते ते सर नाही, अजून एक होते प्रिन्सिपल. ते नको बोललेत. तर आता तेव्हाला असं क्लिअर करून टाकलं ते बोलून. आज पण असंच चाललंय सिम्पल सारखं. आता म्हैशांना सोडलो. बघूया घरला जाऊन आणि परत आणि भात बनवायचा आहे. सकाळी बनवलं होतं ते संपलंय भात. आज पण काय पण कॉन्टेंट नाही भेटलेलं. इथं बाजीवरती बसून एकदा बसलालो, झोपलालो. म्हैशांना सोडलो होतो, सोडून आणि परत बांधलो. आज पण काय पण कॉन्टेंट नाही भेटू लागला. बाजूवरती उगं बसू लागलो आज पण. आणि शेतावरून येऊन काय पण कॉन्टेंट नाही भेटत होतं. बस आल्यानंतर माझ्यापाशी हे एकच फोन आहे म्हणून मम्मी कसं बोलत होते तसं डाळ बनवलो, मसुऱ्याची भात बनवलो. नंतरला घरामध्ये कोण पण नाही म्हणून थोडेसे भांडे धुलो. आता मम्मी तर परवा दिवशी येणार आहेत. तर आजच्यासाठी तर एवढंच होतं. अगर तुम्हाला हे व्लॉग आणि व्हिडिओ थोडे पण पसंत आली तर तुम्ही मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि थोडंसं सपोर्ट दाखवा. तुमची सपोर्टची खूपच जास्त जरूरत आहे म्हणा.